नाही, आपण बोललो ना की वेगळी झाडे पण असे काही लागत नाही, पण ते बरोबर होत नाही. आणि 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती. अं, ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? जी आहेत ती तोडायची कशाला? ह्याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला. मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजे, कुंभमेळे व्हायला पाहिजे, ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला. पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजे अशी मत आहे. मुख्यमंत्री याला ऍक्टिव्हिजम म्हणतायत, राजकीय दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी म्हणतात तुम्हाला. मला झाडांशिवाय बाकी असलं काही कळत नाही, हे काय म्हणतात त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा, हा काय आपला प्रांत नाही. राज ठाकरेंसोबत नेमकं काय चर्चा झाली? राज ठाकरेंसोबत आता नेमकी काय चर्चा, नेमकं काय आणि त्यांनी हे एकत्रित आंदोलन तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो. ही चांगली गोष्ट आहे. आणि पुढे पण अशी तपोवन, अशी झाडं वाचावी, त्याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढीच चर्चा. उद्धव ठाकरेंनी देखील गिरीश महाजन असं म्हटले की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन, आमचा जो मुद्दा आहे आम्ही का हे करतोय हे सगळं स्पष्ट मी त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलेन. कसं काय गोष्टीकडे तुम्ही बघता काय काय म्हणले ते? की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय आहे, सरकारकडे काय हे सगळं गोष्टी करते मी ठाकरे बंधू समजून सांगतो. आता ठाकरे बंधून ते बघून घेतील ना, ते त्यांचे काय मुद्दे आहेत ते. उद्धव पण मला ठाकरेंना काही भेटणार नाही. उद्धव ठाकरेंनी देखील तपोवनाच्या जे वृक्षतोड आहे भेटणार म्हणजे योगायोगानंच भेटलो असं. तर या सगळ्यांना आपण भेटून नाही, म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायलाच हवं. तुम्ही सतत त्या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही. एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही तुमची चर्चा नाही, केली? सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे. आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत. एकत्रित काही दोन ठाकरे बंधूंना तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी काही असं झाडासाठी येणारे सगळे आपलीच माणसं आहेत. त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायचीत. आणि ते आपले खरे आई बाप आहेत असंच आपलं म्हणणं आहे ना, आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला आहे. अजित पवारांनी तुमची पाठराखण केली, पक्षाची भूमिका ही तुमच्या बाजूनं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलाकारांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करणार आहात? आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून अधिक ठाम भूमिका घ्यावी असं वाटतंय का? नाही, त्यांनी घेतलीच ही भूमिका, झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केलं, हे मला खूप चांगलं वाटलं. आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊन बोलायलाच पाहिजे असं काय नाही. सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे, असं कोण म्हणतील का? आता काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी म्हणजे तू पण पर्यावरणवादी, ह्या पण आहे. कोणाला वाटतं काय झाड तुटावं? तुम्हाला वाटतं काय? काय तुटावं वाटतं का झाड? नाही नाही, कोणालाच वाटणार नाही. साधी गोष्ट आहे, सिंपल आहे. अरे मूळ झाड आहे, नंतर आपण आहोत. मुख्यमंत्र्यांची तुम्ही काही भेट घेणार? कारण शेवटी सगळा मुद्दा त्यांच्या हातात आहे. गिरीश महाजनांशी बोलणं होतंय, पण थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? मला ते एक्झिबिशन सेंटर वगैरे जागा विकली जाऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं. ते बहुतेक करणार नाहीतच. असं होणारच असेल तर मग भेटू. शिंदे साहेब, तुम्ही राज ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केलेली आहे, मात्र गिरीश महाजन किंवा सरकारमधील मंत्री जे काय सांगताय की दुसरीकडून 15,000 झाडं आणून आम्ही लावणार आहोत, त्या मुद्द्यावरती राज ठाकरेंचं मत आहे. असं हे शक्य आहे? झाडं जगतील नाही जगतील त्यावरती सुद्धा सरकार नाही हो, गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे. हो, अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही. महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत? आपल्याकडे काय जागा नाहीत का? आपल्याकडे रोपं नाहीत का? माणसं नाहीत का? पैसे नाहीत? काय नाही? हैदराबादला जाऊन आणायची, खर्च करायचा आणि त्याचा इथं काही फायदा नाही आहे. एवढी मोठी झाडं लवकर जगतात का? तुम्ही स्वतः नाही, 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे. हे असं लगेच आणलं, तिकडं खोदला, खड्डा लावला, लगेच ती 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना. तर हे समजायला पाहिजे. मंत्री लेवलच्या माणसाला जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला कदा फसवतो. महाराष्ट्रातील महापालिकेने एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणलेला होता, तशा पद्धतीचं टेंडर सुद्धा निघण्याच्या प्रोसेसमध्ये होतं. आता समजलं जातं की आम्ही हे टेंडर रद्द करतो आहोत, त्याची खात्री तुम्हाला आज त्यांनी पर्यावरणच्या काही लोकांना बोलवलं आहे नाशिकला. 12 वाजता त्यांची मीटिंग होणार आहे आणि मला वाटते बातमी आली आहे रद्द केले म्हणून, पण अजून कागदोपत्री ते आलेलं नाही. मला वाटते आज देतील ते.
मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं होतं की आता जी झाडं कापली जातात हे गेल्या 10-12 वर्षांमध्ये लावण्यात आलेली झाडं, ती काही फार पूर्वीची झाडं नाही आणि ती पालिकेनंच लावलेली होती. त्यावेळेला कुंभमेळा नव्हता म्हणून ती झाडं आजवर एवढी मोठी झाली. झाडं तोडून काय फायदा नाही. छोटी झाडं मोठी झाडं 10 वर्षाची आणि 100 वर्षाचा असा काही मुद्दा नसतो. झाड असतं, त्याचं एक वय असतं आणि झाडं तोडून पर्याय झाडं लावणं हे काय बरोबर नाही. तापमानाचा पारा आहेत असं वगैरे गिरीश महाजन म्हणतायत. फार मोठी झाडं नाही, झुडपं वगैरे आहेत. तुम्ही स्वतः तपोवनामध्ये होता काय अहो गवत असो, झुडपं असो, वेली असते, ही झाडाचेच प्रकार आहेत ना. ते म्हणजे काय फालतू आहे तर हे म्हणजे काय, त्याच्यावर तर आपण जगतो ना. झुडपं, वेली, गवत, आपण अन्न पाणी खातो ते गवतच आहे ना एक प्रकारचं सगळं. गहू, बाजरी, ज्वारी, ऊस हे सगळं गवत आहे ना. मका बिका हे गवताचेच प्रकार आहेत ना. वेलीवरचं काय नाही खात आपण. वेली लगेच ते आपण काढायचं आणि त्याच्यावरती किती प्राणी पशु जगत असतात ना. तुम्ही आता राज ठाकरेंची भेट घेतली, त्यांना हा सगळा मुद्दा समजून सांगितलं, काय नेमकं त्यांना देखील माहिती असेल, पण त्यांचं त्याच्यावर काय मत आहे? म्हणजे त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत. मला नेहमीच ते आवडतात आणि आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो. फार कमी वेळा भेटलो, पण आज या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडिया समोर येतोय. तर अदरवाईज मला ते नेते माणूस म्हणूनच आवडतात. पण ते काय म्हणाले तुम्हाला या तपोवनाच्या संदर्भात? त्यांचं काय मत आहे? नाही चर्चा केली की हीच की बाबा अरे ही झाडं वाचली तर तुम्ही गेला धन्यवाद. म्हणलं तुम्ही गेला, फार आवडलं आणि वाचलं पाहिजे असंच आहे ना. महाराष्ट्रातील तापमान सतत वाढत राहिलेलं आहे, प्रदूषणाचा विळखा आहे आणि तरीही झाडं कापली जातात. ते सरकारला हे जाणीव आहे की नाही? जशी ओझोन लेअर डॅमेज झालेलं आहे. जाणीव आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे. तू तुझ्या वयात की झाडं लावलीत का? तू आयुष्यभर आपण ऑक्सिजन खाली होतो, आपण किती झाडं लावलं का? गव्हर्नमेंटने सरकारनं करायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आणि सरकार पण आपणच त्यांचे आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून झाडं वाचवली पाहिजे, सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजे. शेवटचा असं प्रश्न, समाज माध्यमांमधनं नाना पाटेकर असतील, महेश नागपुरे असतील किंवा अण्णा हजारे यांना सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत की नामा फाउंडेशन या बाबतीत पुढे काय येत नाही, अण्णा हजारे अशा वेळी गप्प का आहे? समाज माध्यमांमधनं अशा काही लोकांचीही नावं घेऊन विचारलं जात आहे. त्यांना तुम्ही आवाहन करणार का? कारण अनेक कलाकार तुमच्या सोबत आहेत. नाना पाटेकरांचं मत झाडं वाचवण्याचंच आहे. काल ते नाटकाला आले होते, सकाराम नाटक बघितलं, त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की हा चांगला मुद्दा आहे आणि सगळ्यांनी सारखं मीडियासमोरच बोललं पाहिजे असं नाही. सगळ्यांचं मत आहे, प्रत्येक माणसाचं मत आहे, प्रत्येक माणसाचं मत असलंच पाहिजे, झाडं वाचलीच पाहिजे. तसंच एक प्रश्न आहे, यवतमाळमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका, त्यामध्ये यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला. काय काय यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला. त्यामध्ये 4 जाती होत्या, ब्राह्मण जात किंवा या 4 जाती होत्या. तर काय वाटतं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रश्न विचारला? मला फक्त झाडांबद्दल काय असेल तर विचार, बाकी विचार नको. थँक्यू. थँक्यू. अमयजी आपण सगळे मिळून झाडं लावूया, सगळे मिळून झाडं वाचली.